जनशक्ती परिवर्तन पॅनेलने दिलेला शब्द केला खरा. कृष्णानगर येथील जॅकवेल रस्त्याने घेतला मोकळा श्वास. पालकमंत्री आदरणीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब व खासदार ध्येयशील माने साहेब यांनी भरीव निधी देऊन गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी खुला श्वास घेणारा पाणंद रस्ता म्हणजे कृष्णानगर ते जॅकवेल व्हाया सयाजी सरदेशमुख वस्ती, कृष्णानगर, कारंदवाडी व हाळ भागातील अनेक शेतकऱ्यांचे रहदारी, ऊस वाहतूक, नदीवरती मोटर चालू बंद करण्यासाठी रात्री अपरात्रीचे हेलपाटे इत्यादी अनेक कारणांसाठी हा रस्ता सुमारे 33 फुटाचा पूर्वीपासून खुला आहे. सदर रस्त्यावर 1995-99 या युती शासनाच्या काळामध्ये तत्कालीन मंत्री सन्माननीय अण्णासाहेब डांगे साहेब यांनी त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते कैलासवासी रामराव सरदेशमुख आबाजी यांच्याकरता मुर्मीकरण, खडीकरण याची तरतूद करून सुमारे 500 मीटर लांबीचा रस्ता केला होता. त्यानंतर मात्र सुमारे 2 किलोमीटर अंतराच्या असणाऱ्या रस्त्यावर शेतकऱ्यांच्या सातत्याने असणाऱ्या मागणीनुसार मुरमाची एक चिमट देखील पडली नव्हती. शेतकरी संघटना व भाजपा नेते कैलासवासी सर्जेराव सरदेशमुख यांनी देखील रस्त्यासाठी अनेक वर्षे खूप निवेदने व प्रयत्न केला. यानंतर भाजपा वाळवा तालुका संघटक सरचिटणीस संदीप सावंत, युवा नेते अनिल सरदेशमुख भाजपा कारंदवाडी, भाजपा अध्यक्ष सदाशिव यादव साहेब यांनी भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांतदादा भोसले पाटील यांना सदर रस्त्यासाठी पाठपुरावा केला. त्यांनी तात्काळ पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे पाठपुरावा करून या रस्त्यासाठी पहिल्या टप्प्याचे सुमारे 5 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर या विभागाचे खासदार सन्माननीय ध्येयशील माने साहेब यांच्या या रस्त्यासाठी खासदार फंडातून 10 लाख रुपयेचा निधी देण्यात आला. ज्यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे कारंदवाडी, कृष्णानगर व हाळ भागातील नागरिकांनी आभार मानले. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.